हॅलो स्टुडंट, मी सूरज कराळे, आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 2025 साठी ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी जी एक्झाम घेण्यात येणार आहे त्याच्यासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन हे सायन्स सेक्शनमधले कुठले असतील ते आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिला क्वेश्चन असा आहे की रेड डेटा बुक कंटेन डेटा ऑफ. आता हा क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्या मनात एक येतो की हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो. मग रेड डेटा बुक याच्यामध्ये काय कन्सिस्ट आहे याचा आन्सर तुम्ही शोधायचा आहे. फक्त या पद्धतीने जे क्वेश्चन्स असतात जे कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत यातले क्वेश्चन्स आपल्याला पेपरला हमखास 2 ते 3 विचारले जातात. दुसरा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग्स आर इफेक्ट ऑफ मिसमॅनेजमेंट ऑफ टिम्बर लॉगिंग. पोल्युशनशी रिलेटेड क्वेश्चन्स आहे. याच्यामध्ये मिसमॅनेजमेंट झाल्यानंतर मिसमॅनेजमेंट ऑफ टिम्बर लॉगिंग झालं तर याचा परिणाम काय होतो असा हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता. तिसरा क्वेश्चन आहे लायसोसोम्स बद्दल एक क्वेश्चन होता जो सेल टॉपिक मधला आहे. याच्यामधले सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात की सेल ऑर्गनेल्स आहेत, डिफरंट सेल्स ऑर्गनेल्स प्रेझेंट इन द एनिमल अँड प्लांट अँड व्हॉट आर द फंक्शन ऑफ दी सेल ऑर्गनेल्स. सो क्वेश्चन आहे की लायसोसोम्स आर नोन ॲज अ सुसाइडल बॅग्स. लायसोसोम्सला सुसाइडल बॅग्स का म्हणतात? मग याच्यामध्ये अजून आहेत मायटोकॉन्ड्रिया आहे, अदर प्लास्टिड्स आहेत, न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द सेल. त्याचे फंक्शन्स काय असतील, त्याचा डिस्कवरी कुणी केले आहे, एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला पेपरला येतात. सो याच्यामध्ये सेल टॉपिक हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढचा क्वेश्चन आहे ग्लँड्स विदाउट डक्ट. ज्या ग्लँड्स असतात, मग आपल्याला इथं एंडोक्राइन ग्लँड हा सेपरेट एक टॉपिक दिलेला आहे. याच्यामध्ये ग्लँड्स विदाउट डक्ट, आता 2 प्रकारच्या ग्लँड असतात, एंडोक्राइन ग्लँड आणि एक्झोक्राइन ग्लँड. मग कोणत्या ग्लँड्सला डक्ट असते, कोणत्या ग्लँड्सला डक्ट प्रेझेंट नसते, याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स हे विचारले जातात. मग डिफरंट ग्लँड्स आहेत, त्या प्रत्येक ग्लँडचं फंक्शन्स आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्या ग्लँड्स आहेत त्यांचं लोकेशन बॉडीमध्ये कुठं आहे, स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. सो हा एक क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतो, या प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. पुढचा आहे व्हॉट इज द प्रायमरी हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन मेल प्युबर्टी. याच्यामध्ये मेल आणि फिमेल मध्ये जे प्युबर्टी होते, ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी विच हार्मोन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर अँड फिमेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, विच हार्मोन इज रिस्पॉन्सिबल, या पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर सम नॅचरल फेनोमेनाशी रिलेटेड एक क्वेश्चन आहे अर्थक्वेक आर कॉज बाय. आता अर्थक्वेक आहे, हा अर्थक्वेक कशामुळे होतो, इट इज कॉज बाय. सो सम नॅचरल फेनॉमेनॉन मध्ये अर्थक्वेक आहे, सुनामीज आहेत, लँडस्लाइड्स आहेत, याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स हे आपल्याला पेपरला विचारले जाऊ शकतात. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ सबस्टन्स. आपल्याला सिलेबसमध्ये स्पेशल एक पॉइंट दिलेला आहे कॅलरिफिक व्हॅल्यू. याच्याशी रिलेटेड तुम्हाला फॉर्म्युला बघणं गरजेचं आहे. कॅलरिफिक व्हॅल्यूचा काय आहे, कॅलरिफिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते, त्याचं युनिट काय आहे, हे आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. सो म्हणून 107 हा क्वेश्चन आहे की व्हॉट इज द कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ सबस्टन्स. सबस्टन्समध्ये कॅलरिफिक व्हॅल्यू आहे ती कशी काढली जाते किंवा कॅलरिफिक व्हॅल्यू काय असते. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 108 विच मेटल इज इलेक्ट्रोप्लेटेड. आता आपल्याला अजून एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग हे एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग वरती एखादा क्वेश्चन हा हमखास विचारला जातो. विच मेटल इज इलेक्ट्रोप्लेटेड ऑन द आयरन फॉर मेकिंग कॅन्स. कॅन्स तयार करण्यासाठी कोणतं मेटल इलेक्ट्रोप्लेट केलं जातं फॉर स्टोरिंग फूड अँड ड्रिंक्स. जे आपण कोल्ड ड्रिंक्स पितो किंवा फूड ज्याच्यामध्ये साठवलं जातं याच्यामध्ये कोणतं मेटल हे इलेक्ट्रोप्लेटेड केलं जातं. सो इलेक्ट्रोप्लेटेडशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स हा बघायला मिळतो. पुढे आहे हा एक क्वेश्चन्स जो नेहमी विचारला जातो, तो म्हणजेच याच्यामध्ये फ्रिक्शनशी रिलेटेड क्वेश्चन आहे की इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट. डिक्रीजिंग ऑर्डर आहे, आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर विचारली जाऊ शकते. सो आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की रोलिंग फ्रिक्शन काय आहे, स्टॅटिक फ्रिक्शन काय आहे, स्लाइडिंग फ्रिक्शन काय आहे, या आपल्याला गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. सो हे पॉइंट आपण वाचणं गरजेचं आहे.
पुढे आहे क्वेश्चन नंबर 1110 क्रॉप प्लांट्स मे बी अटॅक बाय पेस्ट विच अफेक्ट द क्रॉप प्रोडक्शन. आता आपल्याला क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट हा पहिलाच टॉपिक आहे क्लास 8च्या एनसीईआरटी मध्ये, ज्याच्यामध्ये खूप आपल्याला टर्मिनॉलॉजीज दिलेले आहेत अप टू द क्रॉप जर्मिनेशन पासून ते क्रॉप हार्वेस्टिंग नंतर त्याचं स्टोरेज पर्यंत आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत. मग स्टोरेज कशात केलं जातं, कुठले टूल्स वापरले जातात, या सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिक आहेत, ज्या आपल्याला इरिगेशनशी रिलेटेड गोष्टी आहेत. ड्रीप इरिगेशन असेल हे सुद्धा आपल्याला विचारलं जाणार आहे. सो क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंटशी रिलेटेड आपल्याला असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे डिसीज आहेत हे डिसीज कुठले कुठले आहेत. मग आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रेंड्स अँड फो नावाचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये फंगाय पासून होणारे डिसीज असतील, बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज असतील, प्रोटोझोआमुळे होणारे डिसीज असतील, व्हायरसमुळे होणारे डिसीज असतील. आपल्याला या सर्व गोष्टींचा स्टडी करून जाणं गरजेचं आहे आणि फॅक्च्युअल डेटा हा आपल्याला याच्याशी रिलेटेड पाठ करणं हे खूप गरज आहे. पुढे आहे क्वेश्चन नंबर 111. याच्यामध्ये ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. आपण जर RMS पेपरचा जर अनालिसिस केला असेल, नवोदयच्या पेपरचा अनालिसिस केला असेल, तर आता आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन हा क्वचित विचारला जातोय. म्हणजे आपण असं म्हणू की 25 क्वेश्चन असतील तर 15 क्वेश्चन्स हे डायरेक्ट विचारले जातील, पण 10 क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला ऍप्लिकेशन्स बेसवरती क्वेश्चन विचारले जातील. सो तुम्हाला त्या पद्धतीनं सुद्धा कन्सेप्ट क्लिअर करून घेणं हे गरजेचं आहे. हा क्वेश्चनच बघा, द कटिंग अँड गॅदरिंग ऑफ क्रॉप आफ्टर इट इज मॅच्युअर्ड इज कॉल्ड एक्स. आफ्टर दिस ग्रेन्स आर सेपरेटेड फ्रॉम द क्रॉप्स बाय प्रोसेस कॉल्ड ॲज अ वाय. आता इथं आपल्याला एक्स म्हणजे काय हे दिलेलं आहे, वाय म्हणजे काय दिलेलं आहे, आणि झेड ही जी प्रोसेस आहे, झेड इज सेपरेटिंग द हे अँड चाफ फ्रॉम द ग्रेन्स. मग ही शेवटची एक मेथड आहे क्रॉप प्रोडक्शन मधली. मग अशा प्रकारे ऍप्लिकेशन्स क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. आणि मग झेड म्हणजे काय, एक्स म्हणजे काय, वाय म्हणजे काय, किंवा त्या प्रोसेसचा सिक्वेन्स कसा असेल, हे प्रश्न आपल्याला इथं विचारले जाऊ शकतात. पुढे आहे क्वेश्चन नंबर 112. विच ऑफ द फॉलोइंग ऍडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. मी मगाशी सांगितलं की इलेक्ट्रोप्लेटिंग वरती क्वेश्चन्स हा विचारला जातो आणि स्पेशल आहे त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोप्लेटिंग आहे, त्या इलेक्ट्रोप्लेटिंगचे ऍडव्हान्टेजेस ते कशासाठी केलं जातं. मग इलेक्ट्रोप्लेटिंगचा स्टडी करत असताना कोणत्या मेटलवरती कोणतं मेटल यूज केलं जातं ज्याच्यामुळे शायनिंग इफेक्ट येतो, शायनिंग अपीअरन्स येतो, कुठलं मेटल आहे हे जास्त काळ टिकवण्यासाठी करोजन रेजिस्टन्स म्हणून कोणतं मेटल इलेक्ट्रोप्लेट केलं जातं. अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे आपल्याला विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये हा एक क्वेश्चन ऍडव्हान्टेज ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंगचे 2 ते 3 क्वेश्चन्स तरी आपल्याला पेपरला येतात आणि एक जर आपलं मॅच परफेक्ट झालं तर आपल्याला ते परफेक्ट आपला क्वेश्चन्स करेक्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात. असा एक क्वेश्चन याच्यामध्ये आहे की सोलर सिस्टीम आपल्याला टॉपिक आहे, त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे की कॉलम ए दिलाय, कॉलम बी दिलाय, अर्थ, विनस, ज्युपिटर, मार्स, सॅटर्न दिलंय, प्रत्येक त्या ठिकाणी प्लॅनेट दिलेला आहे आणि त्या प्लॅनेटची इन्फॉर्मेशन दिली आहे की ब्ल्यू प्लॅनेट कोणाला म्हणतात, नोन फॉर इट्स रिंग कोणाला म्हणतात. आता आपल्याला हे सोपं माहिती आहे की सॅटर्नला नोन फॉर इट्स रिंग म्हणतात, रेड प्लॅनेट कोणाला म्हणतात, सोलर सिस्टीम. म्हणजे अशा प्रकारे फॅक्च्युअल डेटा हा आपल्याला विचारला जाणार आहे आणि हे विचारलेले आहेत क्वेश्चन अशा प्रकारचे. पुढचा आहे क्वेश्चन, व्हॉट इज द कॉम्पोजिशन ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर. आपल्याला जे अर्थचं ॲटमॉस्फिअर दिसतं त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे गॅसेस आहेत याच्याबद्दल एक क्वेश्चन आहे. हा जनरल क्वेश्चन आहे की याच्यामध्ये आपल्या पूर्ण सिलेबस आहे, त्या पूर्ण सिलेबसचा विचार करून सुद्धा असे क्वेश्चन्स विचारले जातात ज्याच्यामध्ये अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे जे गॅसेस आहेत ते कुठले कुठले आहेत हे विचारले जातात. पुढे आहे विच ऑफ द पोल्युशनशी रिलेटेड क्वेश्चन आहे की विच ऑफ दिस इज द मेजर एअर पोल्युटंट. एअर पोल्युटंट म्हणून जे सिटीज आहेत दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये मोर एअर पोल्युटंट म्हणून कोणता मेजर कॉज आहे. सो आपल्याला पोल्युशनशी रिलेटेड टॉपिक आहे, याच्यामधले क्वेश्चन्स आपल्याला विचारला जाणार आहे. हा अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. कार्बन मोनॉक्साईड आहे, जे ऑप्शन आपल्याला दिसतात याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपल्याला कार्बन मोनॉक्साईड हा एक पोल्युटेड गॅस आहे. सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर आहेत, जे सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर प्रेझेंट असतात याच्याशी रिलेटेड आहेत.
हायड्रोकार्बन्स काय असतात, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन काय आहेत, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. पुढे आहे क्वेश्चन नंबर 116. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ बेनिफिशियल फंगस. मग डिफरंट फंगस आर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. मग कोणते कोणते फंगस आहेत, कुठला डिसीज कॉज करतात फंगस, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये हा जो फंगस आहे पेनिसिलियम, रायझोपस, ट्रायकोफायटॉन आणि ॲस्परगिलस. काही फंगस आपल्या बुक्समध्ये असतात, काही बुक्सच्या रिलेटेड आहेत, बट जे आपल्याला आन्सर आहे हे आन्सर यातलं माहित पाहिजे. आणि म्हणून बेनिफिशियल फंगस असतील, बेनिफिशियल बॅक्टेरिया असतात, कारण बॅक्टेरिया युजफुल सुद्धा आहेत, हार्मफुल सुद्धा आहेत. बट व्हायरस असतात, हे व्हायरस आपल्या बॉडीला हार्मफुल असतात. हे आपल्या बॉडीलाच नाही, व्हायरस प्लांटला हार्मफुल असतात. ते मग कुठला व्हायरस असेल, कुठला व्हायरस आहे तो फर्स्ट डिस्कवर्ड झाला असेल, कुठला व्हायरस आहे जो प्लांटला डिफेक्ट करतो, कुठला व्हायरस आहे हा बॅक्टेरियाला डिफेक्ट करतो, जी बॅक्टेरियोफेज नावाची टर्मिनॉलॉजी आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पेपरच्या दृष्टीनं. सो पुढे आहे क्वेश्चन नंबर 117. विच वन इज द एक्झाम्पल दॅट शोज दॅट फोर्स कॅन चेंज शेप अँड साइज ऑफ द ऑब्जेक्ट. आपल्याला फोर्स अँड प्रेशर नावाचा टॉपिक आहे क्लास 8 मध्ये एनसीईआरटी मध्ये. सेम क्वेश्चन्स असे आपल्याला यातले विचारले जातात. पुढे आहे क्वेश्चन नंबर 118. ऑन व्हॉट फॅक्टर डज द पिच ऑफ साऊंड डिपेंड्स. साऊंड हा जो टॉपिक आहे, हा साऊंड टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2 क्वेश्चन्स तरी यातले हमखास पेपरला विचारले जातात. मग साऊंडशी रिलेटेड आपल्याला काही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, पिच ऑफ द साऊंड म्हणजे काय, एम्प्लिट्यूड म्हणजे काय, कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन्स म्हणजे काय असतं, हे मी तुम्हाला भीती दाखवत नाहीये. या सिंपल गोष्टी आहेत, ज्या सिंपल गोष्टी आपल्याला पेपरला जाताना या माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही हे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स दिलेले आहेत की अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे पेपरला विचारले जातात आणि विचारले गेलेले आहेत. पुढचा क्वेश्चन आहे की ऑन व्हॉट फॅक्टर द पिच ऑफ साऊंड. आता पिच ऑफ साऊंड काय आहे, मग साऊंडशी रिलेटेड आपल्याला ट्रॅकिया माहित पाहिजे, जो व्हॉइस बॉक्स आहे त्याची लेंथ किती आहे, असे क्वेश्चन्स विचारले जातात. साऊंड प्रोड्यूस होताना साऊंड आहे तो साऊंड कुठल्या प्रकारचे असतात, अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे काय, इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे काय, मग कोणता ऑडिबल साऊंड आहे जो ह्युमन ऑडिबल आहे, कोणता साऊंड आहे तो बॅट्स ऑडिबल आहे, हे आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात की जे फॅक्च्युअल डेटामधून येतात. पुढे आहे व्हॉट इज द फेनॉमेनॉन ऑफ लाईट बाउन्सिंग बॅक इनटू सेम मीडियम कॉल्ड. एक जर लाईट बाउन्स बॅक होत असेल सेम मीडियम मध्ये तर त्याला आपल्याला माहित आहे आन्सर याचा आपल्याला सांगता येते की याला रिफ्लेक्शन म्हणतात. बट रिफ्रॅक्शन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन्स एअर मीडियम मधून वॉटर मीडियम मध्ये जाताना जास्त लेवलला नाही, बेसिक लेवलला ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. अजून एक याच्याशी लाईटशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला विचारला जातो तो म्हणजे कोणता, की इन्सिडंट लाईटचा अँगल, रिफ्लेक्टेड लाईटचा अँगल. तुम्ही जर पेपर बघितले पाठीमागचे तर त्याच्यामध्ये डायग्रॅमॅटिक क्वेश्चन्स विचारले जातात आणि मग डायग्रॅमॅटिक क्वेश्चन्स आपल्याला फेस करणं अवघड वाटतं पण ते खूप सोपे असतात. ह्याच्याशी रिलेटेड काही फॉर्म्युले आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 120. विच ऑफ द फॉलोइंग नॉन मेटल्स इज यूज टू मेक फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स म्हणून नॉन मेटल कुठला वापरला जातो, आपल्याला सेपरेट टॉपिक आहे मेटल आणि नॉन मेटल. तो रीड करत असताना आपल्याला मेटल नॉन मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहित पाहिजेत, मेटल आणि नॉन मेटलच्या केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स माहित पाहिजेत, त्याच्या रिॲक्शन्स माहित पाहिजेत, टाइप्स ऑफ रिॲक्शन ज्या 4 प्रकारच्या आहेत या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो आपल्याला जेवढं बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत एनसीईआरटी मध्ये त्या आपल्याला माहित असणं गरजेचे आहेत. सो विच ऑफ द नॉन मेटल इज यूज मेक द फर्टिलायझर. फर्टिलायझर्स करण्यासाठी कोणत्या प्रकारचे नॉन मेटल वापरले जातात, याच्यामध्ये 2 असे नॉन फर्टिलायझर. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 122. PCRA स्टँड फॉर. आपल्याला काही असे वर्ड्स दिले जातात, काही असे शॉर्ट फॉर्म दिले जातात आणि त्याचा फुल फॉर्म आहे तो विचारला जातो की ते फुल फॉर्म आपल्याला काय केलेले आहेत तर बुक्समध्ये एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. सो याचा जो स्टँड फॉर आहे हा पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन आहे. बट असे जे बुक्समध्ये दिले जातात CNGशी रिलेटेड असेल, LPGशी रिलेटेड असेल, अजून कुठले कुठले आहेत जे आपण वाचत असताना आपल्याला येतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 123. हा 123 जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये हा एक क्वेश्चन
जो आपल्याला काय दिलेला आहे तर हा क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस दिलेला आहे. व्हॉट इज द अंडरलाइंग प्रिन्सिपल बेस ऑन द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं की फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मीन्स जे क्रूड ऑइल आहे ते सेपरेशन करून पेट्रोल, डिझेल, पॅराफिन, वॅक्स असेल, आपल्याला नॅचरल गॅस असतील, जे प्रोडक्ट मिळतात हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मिळतात. मग फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मीन्स व्हॉट, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असल्यानंतर कुठले कुठले प्रोडक्ट तयार होतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्या प्रत्येक प्रोडक्टचा यूज, डिझेलचा यूज कुठे केला जातो, रॉकेल किंवा केरोसिन आहे त्या केरोसिनचा यूज कुठे केला जातो हे आपल्याला विचारले जातात क्वेश्चन. सो याच्यामध्ये युजेस सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 124. विच ऑफ द फॉलोइंग ट्रू अबाउट द व्हॅक्युअल्स इन प्लांट. सेल नावाचा जो टॉपिक आहे त्या सेलमध्ये जे डिफरंट ऑर्गनेल्स आहेत, व्हॅक्युअल्स असतील, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्लास्टिड्स, मायटोकॉन्ड्रिया, डिफरंट लायसोसोम्स असतील, त्या प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन माहीत असणं गरजेचं आहे. व्हॅक्युअल्स हे प्लांट सेलमध्ये खूप जास्त स्पेस घेतात. मग त्यांचं काय आहे, व्हॅक्युअलचं जे आउटर कवरिंग आहे, हा फेमस क्वेश्चन आहे की व्हॅक्युअलचं जे आउटर कवरिंग आहे त्याला काय म्हटलं जातं, व्हॅक्युअल्समध्ये प्लांट सेलमध्ये काय साठवलं जातं, या प्रकारे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 125 जो जीएसचा शेवटचा क्वेश्चन आहे. हाऊ मेनी इमेज आर ऑब्टेन व्हेन प्लेन मिरर्स आर अरेंज पॅरलल टू इच अदर. जर प्लेन मिरर्स पॅरलल ठेवले असतील, तुम्ही बघितलं असेल RMS असेल, नवोदय असेल, याला पण हा क्वेश्चन विचारला जातो. मग याच्याशी रिलेटेड एक फॉर्म्युला आहे की नंबर्स ऑफ, जर इमेज आपल्याला काढायचे असतील, दोन प्लेन मिरर एकमेकाला जर एकमेकांच्या पॅरलली ठेवले असतील तर किती इमेज आपल्याला मिळतील. मग याच्यासाठी फॉर्म्युला आहे की नंबर ऑफ इमेजेस फॉर्मड इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय थीटा मायनस 1. मग तिथं अँगल किती दिलेला आहे, थीटा मीन्स अँगल दिलेला आहे. असे काही फॉर्म्युले आहेत जे आपल्याला फोर्स टॉपिकमध्ये आहेत, प्रेशर टॉपिकमध्ये आहेत, किंवा या टॉपिकमध्ये आपल्याला मिरर आहे किंवा लाईट या टॉपिकमध्ये जे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यावर ते क्वेश्चन हे मॅथमॅटिकली न्यूमरिकल क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. सो इथं आपण एक्सपेक्टेड जे 25 क्वेश्चन्स असतात आपल्याला, जे एक्झाम आहे ते एक्झाम फेस करताना जे टॉपिक्स आहेत हे प्रत्येक टॉपिक्स मधले एक एक दोन क्वेश्चन्स येणार आहेत. सो तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, या पद्धतीनं क्वेश्चन्स फेस करा, या पद्धतीनं अभ्यास करा. त्याच्यानंतर आपण पुढच्या सेक्शनला भेटूया, तो म्हणजेच आहे जनरल स्टडीजचा सेक्शन. थँक्यू. हॅलो स्टुडंट, पुन्हा एकदा आयकॅनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. मी सूरज कराळे. आज आपण एक्सपेक्टेड जे क्वेश्चन्स असतात ते 2025 साठी ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी जो पेपर आहे त्याच्यासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन सोशल सायन्स या सब्जेक्टमध्ये कुठले कुठले विचारले जाऊ शकतात हे आपण बघणार आहोत. सर्वात पहिला क्वेश्चन आहे, हिज सपोर्ट फॉर वुमेन अपलिफ्टमेंट मेड हिम पास द विडोज रिमॅरेज ॲक्ट ऑफ 1856 हु इज बिंग रेफर्ड टू हिअर. आपल्याला इथं काही सोशल रिफॉर्मर्स करावे लागणार आहेत. जे सोशल रिफॉर्मर्स आपल्याला दिलेले आहेत NCERT मध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला ते बघायचे आहेत. याच्यामध्ये राजाराम मोहन राय असतील, केशव चंद्र सेन असतील, बंकिमचंद्र चटर्जी, ईश्वरचंद विद्यासागर, दादाभाई नौरोजी, हे काही हिस्टॉरिकल जे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज आहेत हे आपल्याला जे दिलेले आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 127 आहे, नेम द प्लेस द ब्रिटिश किंग चार्ज टू रिसीव ॲज अ डाउरी बाय मॅरिंग द पोर्टुगीज प्रिन्सेस विच लेटर बिकम अन इम्पॉर्टंट ट्रेडिंग सेंटर. कोणता किंग कधी त्या ठिकाणी प्रेझेंट होता, कोणता ब्रिटिश गव्हर्नर जनरल त्यावेळेला होता, कुठला ऍक्ट, विच पास ऑन द विच गव्हर्नर जनरल, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. सो 127 क्वेश्चन आहे हा, या प्रकारे आपल्याला हिस्ट्रीमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढे आहे क्वेश्चन नंबर 128, what happened in 1770 in Bengal so that 1/3 of population was wiped out. बंगाल जे प्रेसिडेन्सी होतं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सिच्युएशन झालेल्या होत्या, एक आपल्याला एक फ्लो चार्ट आपल्या जवळ असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने हे क्वेश्चन्स आपल्याला सुटू शकतात.
सो 1717ला बेंगालमध्ये जो फॅमाईन आलेला होता याच्यामुळे काही पॉप्युलेशन लॉस झालेलं होतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला आहेत. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 129. नेम द 3 व्हॉल्यूम ऑफ जेम्स मिल द स्कॉटिश इकॉनॉमिस्ट अँड फिलॉसॉफर. हा जो जेम्स मिल होता यानं कोणते कोणते व्हॉल्यूम्स लिहिले, बुक्स कोणते लिहिले हे आपल्याला विचारतात. असे काही ऑथर्स आहेत, असे काही रायटर्स असतील जे आपल्या बुक्समध्ये दिलेत, हेच आपल्याला बघणं गरजेचं आहे. सिलेबसच्या बाहेरचा क्वेश्चन हा क्लास 8 साठी, क्लास 9 साठी हा आपल्याला विचारला जात नाही. याच्यासाठी 8वीचं एनसीईआरटी हे हिस्ट्रीसाठी इम्पॉर्टंट आहे. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 130. वाइल डिबेटिंग अबाउट लँग्वेज यूज ॲज द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, who said this word as a warning on behalf of the people of South India, some of whom threatened to separate from the India if the Hindi was imposed on them. Constitution of India, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियाचे कॉन्स्टिट्यूशन मध्ये असणारे कॅरेक्टरिस्टिक फीचर, प्रत्येक वर्ड आहे त्या प्रत्येक वर्डचं मिनिंग हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो त्याप्रमाणे आपल्याला हे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. क्वेश्चन नंबर 131. वाय वॉज द डेट 26 जानेवारी 1950 चूज फॉर द न्यू कॉन्स्टिट्यूशन टू कम इन टू फोर्स. नवीन कॉन्स्टिट्यूशन जी आली ती 26 जानेवारी 1950 लाच का त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केली. मग कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली कधी तयार झाली, त्याच्या ज्या मीटिंग्स होत्या त्या मीटिंग्स कधी कोणत्या झाल्या, कोणत्या इम्पॉर्टंट मीटिंग्स होत्या ज्या आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिलेल्या आहेत, हे या क्वेश्चनवरून आपल्याला बघायला मिळते की या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला पेपरला येणार आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 132 आहे. व्हेन वॉज द बॅटल ऑफ प्लासी फॉट बिटवीन द नवाब ऑफ बेंगॉल अँड ब्रिटिश. काही डेट्स असतात, काही इव्हेंट्स असतात, हे आपल्याला सिक्वेन्सनी लक्षात ठेवायचे गरजेचे असतात. काही विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असतात की डेट्स लक्षात राहत नाहीत, ते सतत वाचत गेलं की आपल्याला तो एक सिक्वेन्स, एक इव्हेंट लक्षात राहतो. कारण हिस्ट्री आहे ती हिस्ट्री आपल्याला डेट्स वरून, काही त्या वेळेला घडणाऱ्या ज्या सिच्युएशन्स असतील, इव्हेंट्स असतील त्याच्यावरून लक्षात ठेवायचे आहे. नेम द ऍक्ट पास बाय ब्रिटिश इन 1865. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असेल, ब्रिटिश गव्हर्नमेंट असेल, जे भारतामध्ये त्यांनी ज्या वेळेला कॉलोनायझेशन होतं त्यांनी कोणते ऍक्ट कधी पास केले, तो ऍक्टचा काय इम्पॅक्ट होता, या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. की फॉरेस्ट रुलिंग ऍक्ट, फॉरेस्ट रेग्युलेशन ऍक्ट, ट्रायबलसाठी कोणते ऍक्ट आणले गेले, मर्चंटसाठी कोणते ऍक्ट आणले गेले, एज्युकेशनसाठी कुठला ऍक्ट आणला, या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला पेपरला येणार आहेत. फ्रॉम द गिवन नंबर ऑफ ऑप्शन चूज द वन दॅट कॅन बी बेस्ट टेल्स अबाउट द गड्डीज ऑफ कुलू. या काही ट्रायबल्स पीपल्स आहेत किंवा कुठला ट्रायबल्स पीपल्स कुठे राहतात, त्यांचं त्या ठिकाणी ऑक्युपेशन काय आहे, ते कोणत्या प्रकारचं फार्मिंग करतात, हे क्वेश्चन सुद्धा आपल्याला विचारले जाणार आहेत पेपर्समध्ये. पुढे आहे हु वॉज द सुभेदार सीताराम पांडे. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या इथं हा सुभेदार सीताराम पांडे होता किंवा काही फेमस पर्सनॅलिटीज दिलेल्या आहेत इंडियामधल्या, त्यांचा रोल काय होता हे आपल्याला पेपरला विचारलं जाणार आहे. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे विचारले जातात. क्वेश्चन्स पेपरला फॅक्च्युअल डेटा पण विचारले जातात किंवा असे स्ट्रेट फॉरवर्ड लाईन टू लाईन क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. क्वेश्चन नंबर 136 आहे. नेम द गव्हर्नर जनरल. मी मगाशी सांगितलं की प्रत्येक गव्हर्नर जनरल जो त्याच्या काळात खूप महत्वाचं काम करून गेलेला आहे, मग त्याच्यामध्ये डलहौसी असेल, रिपन असेल, बेंटिक असेल, माउंटबॅटन असेल, जे काही गव्हर्नर जनरल जे इम्पॉर्टंट होते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठला गव्हर्नर जनरल डिक्लेअर द अवध वॉज बिंग मिसगवर्न अँड ब्रिटिश रूल वॉज नीडेड टू एन्श्युअर प्रॉपर ऍडमिनिस्ट्रेशन. सो अशा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. द पंचायती राज. आपल्याला पंचायत राज नावाचा एक सेपरेट टॉपिक आहे ज्याच्यामध्ये पंचायत राज कशी डेव्हलप झालं, पंचायत राजमध्ये कुठल्या कुठल्या कमिटी होत्या, कोणत्या कमिटीनं 3 टायर सिस्टीम दिली पंचायत राजमध्ये, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत लेवल असेल किंवा अर्बन पंचायती राज आणि रुरल पंचायती राज हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाणार आहेत. पुढे आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर साइट ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन.
आपण सिलेबस बघत असताना हा हरप्पन सिव्हिलायझेशन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे पॉइंट्स सिलेबसमध्ये आपल्या दिलेले नाहीत, पण क्लास 7th मध्ये क्लास 6 मधला एखादा क्वेश्चन हा जे मेजर इव्हेंट होते त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. सो हरप्पन सिव्हिलायझेशन असेल, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असेल, याच्यावरती मोहेंजोदडो असेल, याच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाणार आहेत. मोस्ट फेवरेबल क्वेश्चन्स हे गेल्या 2-3 वर्षामध्ये विचारले जातात आणि म्हणून एक्सपेक्टेड आम्ही पण असे जे क्वेश्चन्स काढलेले आहेत त्याच्यामधला हा क्वेश्चन नंबर 139 आणि क्वेश्चन नंबर 140 हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. लँडफॉर्म जे तयार केले जातात, लँडफॉर्म क्रिएटेड बाय रिव्हर अँड लँडफॉर्म क्रिएटेड बाय द ग्लेशियर्स, लँडफॉर्म क्रिएटेड बाय द विंड्स, हे सर्व फॅक्च्युअल डेटा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. मोरेन्स कशाला म्हटलं जातं, मिअंडर्स कशाला म्हटलं जातं, डेल्टा कशाला म्हटलं जातं, सँड ड्यून्स काय आहे, रिव्हर इरोजन काय आहे, हे आपल्याला विचारलं जाणार आहे. सो लँडफॉर्म्स क्रिएटेड बाय डिफरंट स्ट्रक्चर्स विच आर आस्क्ड इन द क्वेश्चन पेपर. क्वेश्चन नंबर 141, विच ऑफ द फॉलोइंग इन्क्लूड इन द पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असेल, सोशलिस्ट असेल, रिपब्लिक असेल, या सगळ्या प्रकारचे जे शब्द आहेत, सेक्युलरिझम असेल, या वर्डचे प्रत्येकाचे मिनिंग हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि या प्रकारचा क्वेश्चन्स हा विचारला जाऊ शकतो. सो हा क्वेश्चन 141 इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 142 आहे, व्हॉट इज द नेम ऑफ किंगशिप ऑर रूल ऑफ द किंग. ज्या देशामध्ये किंगशिप अजून आहे जिवंत त्याला काय म्हटलं जातं, डेमोक्रेसी काय आहे, कॉन्स्टिट्यूशन काय आहे, हे आपल्याला विचारलं जाणार आहे. क्वेश्चन नंबर 143, नेम द पर्सन हु वॉज द पार्ट ऑफ स्कॉटिश मिशनरी हु हेल्प द एस्टॅब्लिश द सेरामपोर मिशन. असे काही वर्ड्स आपल्या एनसीईआरटी मध्ये आपल्या पेपरला विचारले जातात जे इम्पॉर्टंट आहेत आणि म्हणून या प्रकारचे जे टर्मिनॉलॉजीज आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेच्या आहेत. क्वेश्चन नंबर 144, द टेम्पल ऑफ डार्कनेस दॅट वी आर फॉलिंग ऑफ देमसेल्स इनटू डीके, हु सेड दिस वर्ड अबाउट कलकत्ता मदरसा अँड बनारस संस्कृत कॉलेज. हे वर्ड्स कुणी बोलले होते? काही आपल्याला गव्हर्नर जनरल्स आहेत त्यांनी कोणत्या कोणत्या कोट्स दिले असतील पुस्तकामध्ये जे आपल्याला विचारले जाणार आहेत. सो क्वेश्चन नंबर 144 हा महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 145, विच इंडस्ट्री आर नोन ॲज द विलेज ऑफ हाऊसहोल्ड इंडस्ट्री. आपल्याला इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्रीचा टॉपिकच आहे. जे जॉग्राफीशी रिलेटेड जे 5 ते 6 टॉपिक आहेत हे आपल्याला माहित असणं, पाठ असणं गरजेचं आहे. याच्यामधला फॅक्च्युअल डेटा माहित असणं गरजेचं आहे. A few physical factors that determine the use of land are given below. Pick out one that is not physical factor. मग फिजिकल फॅक्टर कुठले आहेत जे त्या ठिकाणी डिटर्मिन करतात लँड वरती. सो लँड असेल, सॉइल असेल, वॉटर असेल, याच्याशी रिलेटेड आपल्याला टॉपिक आहे. त्याच्यातले क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाणार आहेत. थोरियम इज फाउंड इन द लार्ज क्वांटिटीज इन द मोनाझाइट सँड ऑफ अन इम्पॉर्टंट स्टेट ऑफ इंडिया. फ्रॉम द ऑप्शन गिवन चूज द स्टेट. मग रिसोर्सेस नावाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये मग मॅनमेड रिसोर्सेस असतील, नॅचरल रिसोर्सेस असतील, त्याच्यामध्ये आपल्याला हे थोरियमशी रिलेटेड स्टेटमेंट दिलेले आहेत. असा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. क्वेश्चन नंबर 148, द टर्म यूज फॉर इव्हेंट विच इज लार्ज नंबर ऑफ लॉसेस ऑकर्स टू लाईफ अँड प्रॉपर्टी. लार्ज नंबर जे लॉसेस होतात लाईफ आणि प्रॉपर्टीचे याला काय म्हटलं जातं? मग आपल्याला ज्या डिझास्टर मॅनेजमेंट किंवा डिझास्टरशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत हे विचारले जाणार आहेत. एनसीईआरटी मध्ये आपण जर बुक्स बघितलं तर बुक्सच्या साईटला काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या वर्ड्सचं मिनिंग दिलेलं आहे. पेपरला मॅच द फॉलोइंगला असे वर्ड सुद्धा विचारले जातात की डाव्या साईडला वर्ड्स असतो कॉलम ए मध्ये आणि कॉलम 2 देर इज अ प्रेझेंट ऑफ मिनिंग ऑफ दॅट वर्ड. सो असे वर्ड्स आपण सेपरेट काढून ठेवणं गरजेचं आहे. हे पेपरला येणार आहे. क्वेश्चन नंबर 149 आहे. क्वेश्चन नंबर 149 काय आहे? द आयडिया ऑफ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, पब्लिक PIL ज्याला म्हटलं जातं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, वॉज गिवन बाय हुम. मग याच्यामध्ये आपल्याला प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, पार्लमेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट, ज्युडिशियरी नावाचा टॉपिक आपल्याला आहे जो आपल्याला बघणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टच्या पॉवर्स काय काय आहेत,
सुप्रीम कोर्टमध्ये मग फंडामेंटल राईट्स काय आहेत, फंडामेंटल राईट्स अंतर्गत आपण कसं जाऊ शकतो सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्याशी रिलेटेड काही आर्टिकल्स आहेत ते थोडं आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि मग क्वेश्चन नंबर 150 जो आहे, नायट्रोजन फिक्सेशन कॅन बी डन बाय. नायट्रोजन फिक्सेशन कसं केलं जातं? मग नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी काही बॅक्टेरिया असतात, काही ऑर्गॅनिझम्स असतात, हे कसं केलं जातं असे प्रश्न आपल्याला पेपरला विचारले जाणार आहेत. सो एक्सपेक्टेड क्वेश्चन्स हे सोशल सायन्समध्ये याप्रमाणे आहेत. सिलेबस आहे तो सिलेबस आपल्याला एक लिमिटेड आहे, तेच टॉपिक आहेत, त्याची सतत रिव्हिजन करा आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.